ज्या उंबरठ्यावर मी स्वाभिमानाने वावरत होते, जिथे आज माझी पावलं जड झाली होती. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर घराचं रूपच जणू पालटलं. कधी माझ्या एका शब्दाला मान देणारं ते घर आज माझ्या अस्तित्वालाच ते विचार करू लागलं होतं आणि नाकारू लागलं होतं. सुनांनी हळूहळू घरावर आपला अधिकार गाजवायला सुरुवात केली आणि आपली मुलं ज्यांच्यासाठी आम्ही आयुष्याची राख रांगोळी केली, ज्याचं दुकानावर आपलं साम्राज्य उभं करू लागली, आणि मी मात्र त्या सगळ्यात कुठेतरी हरवून गेले. ज्यांच्या हाती कधी संसाराची दोरी दिली होती, त्यांच्याच पुढे आज मला एक एक रुपयासाठी पदर पसरावा लागत होता. स्वतःच्याच घरात मी परकी झाले होते, जणू एखादी सावली जी असते पण कोणालाही जाणवत नाही, असं माझं अस्तित्व आता फक्त सहन करण्यापुरतंच उरलेलं होतं. आणि मन मात्र रोज हळूहळू तुटत होतं. सकाळ उगवायच्या आधीपासून ते संध्याकाळच्या अंधारापर्यंत मी घरात कामवाल्या बाईसारखे राबत होते. हात थकून जायचे, शरीर कोसळायचं, पण बदल्यात मिळायचं ते फक्त 2 वेळचं जेवण, तेही जणू काही मोठा उपकार केल्यासारखं. स्वाभिमानाचे तुकडे होते, पण आईचं मन गप्प बसत होतं. पण त्या दिवशी माझ्या सहनशक्तीचा बांध अखेर तुटलाच. जेव्हा माझ्या सुनेने माझ्यावर चोरीचा आरोप केला, तेव्हा फक्त माझ्या नावावरच नाही तर माझ्या आयुष्यभर जपलेल्या सन्मानावर देखील चिखल उडाला होता. त्या एका क्षणाने माझं संपूर्ण अस्तित्व हादरलं. आणि मग मला उलगडलं काय करावं ते सत्य. एक असं सत्य जे मी कित्येक वर्ष काळजाच्या आतमध्ये दडून ठेवलं होतं. एक असं सत्य ज्याने समोर उभ्या केलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. माझं नाव प्रतिभा. वय वर्ष साधारण 58 वर्ष. आज आरशात स्वतःकडे पाहताना मला स्वतःला ओळखू येत नाही. हीच ती स्त्री आहे का जी कधी काळी या घराची मालकीन होती. 1 वर्षापूर्वी माझं आयुष्य किती वेगळं, किती सुखी होतं. माझा नवरा वसंतराव ते फक्त माझे जीवनसाथी नव्हते, तर माझ्या आत्मसन्मानाचा आधार होते, माझ्या ओळखीचे मूळ होते, माझ्या अस्तित्वाचा पाया होते. आमचं लग्न झालं तेव्हा त्यांचं फक्त साड्यांचं एक छोटंसं दुकान होतं, पण त्यांच्या डोळ्यात मोठं स्वप्न होतं, काहीतरी घडवण्याचं, काहीतरी उभारण्याचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते दुकानात राबायचे, गिराईकांशी मनापासून बोलायचं, प्रत्येक लहान सहान गोष्टीत लक्ष घालणं, आणि मी त्यांच्या सावलीसारखी त्यांच्यासोबत उभी राहायचे. काळ पुढे सरकत गेला. आमच्या कष्टांना यशाची फळ लागायला लागली. त्या छोट्याशा दुकानाचे रूपांतर एका भव्य 2 मजली शोरूममध्ये झालं. ते फक्त साड्यांचे दुकान नव्हतं, ते आमच्या स्वप्नाचं मंदिर होतं, आमच्या कष्टाचं प्रतीक होतं, आमच्या सन्मानाचं घर होतं. घरात हे सगळं सुरळीत होतं. प्रत्येक निर्णय आम्ही दोघे मिळून घ्यायचो. मुलांच्या शिक्षणापासून तर ते घर खर्चापर्यंत, सुनांच्या वागणुकीपासून ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींपर्यंत. आमची दोन्ही मुलं आनंदात होती, आनंदात वाढली, आणि आनंद आणि वैभव आमच्या संस्कारांमध्ये वाढलेली होती. आणि सुनासुद्धा सुरुवातीला खूप आदराने वागत होत्या, जोपर्यंत वसंतराव होते, कारण त्यांच्या अस्तित्वामुळे माझ्या शब्दालाही किंमत होती. पण 1 वर्षापूर्वी ज्या दिवशी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला, त्या दिवशी माझ्या आयुष्याचा कणा मोडला. सुरुवातीला सगळं ठीक असल्यासारखं वाटत होतं. मुलगा काळजी घेत होता, सुना सहानुभूती दाखवत होत्या, पण ते सगळं फक्त काही दिवसांचंच होतं. हळूहळू निर्णय माझ्या नकळत घेतले जाऊ लागले. दुकान मुलांनी सांभाळायला घेतले, पण त्यांच्यात ना ती समज होती ना तो जिव्हाळा. गिराईकं कमी होत गेली, धंदा घसरत गेला, आणि घरातलं वातावरणही हळूहळू बदलत गेलं. सुनांचा आवाज वाढत गेला आणि माझा आवाज तो कुठेतरी हरवूनच गेला. खर्च कमी करायला हवा असं त्यांनी सांगितलं, आणि मीही त्या परिस्थितीला समजून घेतले. घरात काम करणाऱ्या बायका काढून टाकल्या गेल्या आणि मला सांगितलं गेलं, आई आता तुम्ही थोडं कामात मदत करा. मी काही नाही बोलता होकार दिला, कारण ते घर माझंच होतं, ती माणसंही माझीच होती. पण हळूहळू थोडं काम हे माझ्या आयुष्याचं ओझं बनलं, आणि त्या घराची मालकीण नव्हे तर एक न बोलणारी नोकरानी बनून राहिले. सकाळ होताच माझ्या दिवसाची धावपळ सुरू व्हायची. सर्वात आधी उठून बंब पेटवायचा, चहाचं आदान ठेवायचं, भाज्या निवडून चिरायच्या, कणिक मळून ठेवायची, मुलांचे डबे भरायचे. घरातल्या प्रत्येक काम जणू माझ्या खांद्यावरच येऊन पडलं होतं. सुरुवातीला 2 सुना माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायच्या, पण आता मुलांना शाळेसाठी तयार करायचं आहे ह्या कारणाखाली त्या हळूच आपल्या खोलीत निघून जायच्या.
आणि संपूर्ण स्वयंपाकघराचं ओझं माझ्यावर एकटीवर मोकळ्या व्हायच्या टाकून. आनंद आणि वैभवला दुकानासाठी लवकर बाहेर पडायला लागायचं, म्हणून त्यांच्या नाश्त्याची, त्यांच्या डब्याची जबाबदारी ही माझीच होती. मुलांसाठी वेगळा स्वयंपाक, मोठ्यांसाठी वेगळा, असं करत करत सगळं आवरेपर्यंत माझं शरीर पूर्ण थकून जायचं. कमरेत असह्य वेदना उसळायच्या, हात थरथर कापायचे, पण ते पाहायला, ते ऐकायला कोणी नव्हतं. आणि जेव्हा मी थोडा वेळ श्वास घ्यायला बसायचे, तेव्हा लगेच दुसरं काम समोर येऊन टाकायचं. झाडू, फरशी, भांडी, कपडे, घरातलं प्रत्येक काम माझ्याच वाट्याला यायचं. एकेकाळी सगळे मिळून काम करायचं, पण आता मी एकटी सगळं काही सांभाळत होते. आणि सगळ्यात जास्त वेदना तेव्हा व्हायच्या जेव्हा मी नाश्ता करायला बसायचे. ताट हातात घेतलं की सुनेचा आवाज कानावर आपटायचा, आई, अजून स्वयंपाक करायचा आहे. आम्ही मुलांना शाळेतून आणायला निघालो आहोत. आम्ही येण्यापूर्वी सगळं जेवण तयार व्हायला हवं. मी काही न बोलता न खाता ताट परत ठेवून द्यायचे आणि पुन्हा एकदा स्वयंपाकघरात उभी राहायचे. गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येतही साथ देत नव्हती. ब्लड प्रेशर वाढत होतं आणि औषधही संपली होती. मी कित्येक वेळा सुनांना औषधं आणायला सांगितली, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळायचं, आता पैसे नाहीत. मी गप्प बसायचे, कारण आता माझ्याकडे बोलण्याला अधिकारही उरला नव्हता. पण त्या दिवशी मी थोडंसं धाडस केलं. सकाळी मोठ्या मुलाला आनंदला हळू आवाजात म्हणाले, आनंद, माझं बीपीचं औषध संपलं आहे. आज दुकानातून येताना घेऊन ये. मला वाटलं होतं तू मला समजून घेईल, पण माझा तो विश्वास क्षणात तुटला. आनंद अचानक भडकला. मोठ्या आवाजात ओरडला, आई, तुझा किती खर्च संपतच नाही. सकाळपासून बघते मी दुकानासाठी धावपळ करतोय आणि तुला फक्त तुझ्या औषधांची काळजी आहे का? तो थांबला नाही. पुढे अजून टोचून बोलू लागला, तुझा छोटा मुलगा कुठे आहे? त्याला का नाही सांगत? त्याच्या प्रत्येक शब्दाने मला आतून विदीर्ण करून टाकलं. जणू कोणीतरी माझ्या हृदयावरच घाव घालत होतं. इतक्यातच त्याचा आवाज ऐकून वैभव आणि त्याची बायको प्रिया बाहेर आली. वैभव चिडून म्हणाला, सकाळी सकाळी हा काय तमाशा लावलाय आई? ह्या घरात माणूस शांतपणे झोपूही शकत नाही. आणि त्यावर प्रिया टोमणा मारत म्हणाली, यांना तर फक्त निमित्त हवं असतं. कधी कंबर दुखते, कधी हात दुखतो, तर कधी बीपी, कधी शुगर. खर्च वाढवण्याची ही काय नवीन पद्धत आहे? मी तिथेच उभे राहून सगळं ऐकत होते. निशब्द, निशक्त, जणू माझा आवाज कुठेतरी हरून गेला होता. डोळे अश्रूंनी भरून आले होते, पण तरीही मी काहीही बोलले नाही. मी हळूच माझ्या खोलीकडे वळाले. दरवाजा अलगद बंद केला आणि पलंगावर बसताच माझ्या आत साचलेलं दुःख जणू बांध फुटल्यासारखं बाहेर पडलं. मी मोठ्या मोठ्याने रडू लागले. त्या क्षणी एक कटू जाणीव मनात ठसली. या घरात आता मी आई राहिले नव्हे, तर केवळ एक काम करणारी बाई बनली आहे. अशाच अपमानाच्या जखमा सहन करत होते. माझे दिवस ओरडले जात होते, पण आजही तो दिवस माझ्या मनात कोरला आहे, ज्या दिवशी मी पूर्णपणे कोलमडून गेले आणि कदाचित त्याच क्षणापासून स्वतःला बदलण्याचं बीज माझ्या मनात रुजले. त्या दिवशी सकाळपासून माझी तब्येत ढासळलेली होती. अंगात तापाची काही तपासणी केली. रक्तदाब वाढल्यासारखा भासत होता. हातपाय थरथरत होते, जणू कुठल्याही क्षणी मी चक्कर येऊन पडेल, कोसळेल असं वाटत होतं. 4 दिवसांपासून मी बीपीचं औषधही घेतलं नव्हतं. कितीतरी वेळा सुनांना सांगितलं, मुलांना विनंती केली, पण प्रत्येक वेळी माझं बोलणं दुर्लक्षित राहिलं. शेवटी मी मनाशी ठरवलं, आज झालं काहीतरी मी स्वतः जाऊन औषधं आणणार. पण पुढच्या क्षणी माझे पाय थबकले, कारण माझ्याकडे एकही रुपया नव्हता. कधी काळी अशी वेळ होती की पैशांचा विचारही करावा लागत नव्हता, पण आज 100 रुपयांच्या औषधासाठी 1000 वेळा मनाशी हिशोब करावा लागत होता. हीच खरी शोकांतिका होती. मोठा मुलगा आनंद दुकानावर गेला होता. दोन्ही सुना मुलांना शाळेत सोडवायला गेल्या होत्या. घरात शांततेचा अजब पोकळा पसरला होता. फक्त छोटा मुलगा वैभव त्याच्या खोलीत गाढ झोपला होता. क्षणभर माझ्या मनात विचार आला, त्याला उठवावं. लगेच एक जुनी घटना डोळ्यासमोर उतरली. जेव्हा मी औषध आणायला सांगितलं होतं आणि घरात अनायधानानं तमाशा झाला होता, त्या आठवणींनी माझं मन भीतीने दडपलं. मी गुपचूप पुढे गेले आणि खुर्चीवर ठेवलेल्या त्या पॅन्टच्या खिशात हात घातला. मनात स्वतःला समजावत होते, फक्त 100 रुपये घेत आहे, तो उठला की सांगून टाकेन. पण हात मात्र थरथरत होता, जणू काही मी फार मोठा अपराध करत आहे. मी पैसे काढतच होते, इतक्यात अचानक दरवाजा उघडला आणि माझी छोटी सून प्रिया आत आली. तिची नजर माझ्यावर पडली आणि क्षणात तिच्या डोळ्यात रागाची ज्वाला पेटली. हे देवा, मी काय बघते आहे? ती जोरात ओरडली. तिचा आवाज ऐकताच मी घाबरून बाहेर हॉलमध्ये आले आणि दरवाजा बंद केला. माझ्या मनात एकच भीती होती की वैभवने काही ऐकू नये, पण तिचं बोलणं थांबायचं नाव घेत नव्हतं. आता हे दिवस आलेत. आई,
तुम्ही चोरी करू लागला आहात. स्वतःच्या मुलाच्या पॅन्टमधून पैसे चोरताना लाज वाटत नाही का? तिच्या प्रत्येक शब्दाने माझ्या कानात जणू चटके बसत होते. मी थरथरत अडकळत म्हणाले, नाही प्रिया, तू चुकीचं समजते आहे. माझं औषध संपलं होतं. कित्येक दिवसांपासून सांगत आहे, पण तिने माझा एक शब्दही ऐकून घेतला नाही. उलट ती अधिकच चिडून मोठ्याने म्हणाली, म्हणून काय चोरी करणार? स्वतःच्या चुकीचं समर्थन करण्यासाठी आता काही कारण सांगणार? अहो सासूबाई, तुम्ही तर किती नीच निघालात. तुम्ही किती नीच निघालात. स्वतःच्याच मुलाच्या खिशात हात घालून. त्या शब्दांनी माझं मन अक्षरशः तुटून पडलं. जणू माझ्या अस्तित्वावर कोणीतरी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. ती माझ्याकडे तुच्छतेने एका कटाक्ष टाकत सरळ खोलीत गेली. वैभवला झटकन हलवून उठवत ती संतापाने म्हणाली, उठा, पहा तुमची आई काय करत आहे. घरात कोणी नाही याचा फायदा घेत तुम्ही गाढ झोपलेत आणि ही बाई तुमच्या खिशातून पैसे काढत होती. आता म्हणते औषधासाठी हवे होते. म्हणजे आपण यांचे शत्रू आहोत का? आपण यांना औषधं आणत नाही का? उलट आपल्यावरच आरोप करते. वैभव झोपेतून उठून बसला, पण त्याच्या डोळ्यात मला पाहून उमगणारा आदर नाहीसा झाला होता. त्या जागी केवळ शंका आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. मी रडत थरथरत स्वतःला सावरत म्हणाले, बेटा, मी काही चुकीचं केलं नाही. मला पैसे चोरायचे नव्हते, फक्त औषधासाठी हवे होते. तुला उठवणार होते, पण तुझी झोप मोडेल म्हणून मी उठवलं नाही. विचार केला नंतर सांगते. पण माझा आवाज जणू भिंतीवर अजून परत येत होता. कोणी ऐकायला तयार नव्हते. इतक्यात मोठी सूनही तिथे आली. हा तमाशा पाहून ती विचारू लागली, काय झालं प्रिया? तेवढ्यात प्रिया आणखी जोरात ओरडू लागली, काय होणार? आपल्या सासूबाई आता चोरी करतात. माझ्या नवऱ्याच्या खिशातून पैसे काढत होत्या. कोण जाणे किती दिवसांपासून हे सुरू आहे. किती पैसे लुबाडले असतील आपल्याकडून. जरा जरा बघा तुमच्या नवऱ्याचे पैसे व्यवस्थित आहे की नाही. ह्या म्हातारीने सगळे गायब केले. मोठ्या सुनेने डोळ्यात शंकेची सावली उमटली. ती माझ्याकडे कटाक्ष टाकून पाहत होती. असं म्हटली का तेव्हाच मी विचार करत होती, माझी सोन्याची अंगठी कुठे गेली? काही दिवसांपूर्वी ड्रेसिंग टेबलवर ठेवली होती. नक्कीच ही अंगठी ह्याच म्हातारीने चोरली असणार. हा आरोप ऐकताच माझं काळीज अक्षरशः शून्य झालं. मी मोठ्याने रडत ओरडले, नाही, हे सगळं खोटं आहे. मी कधीच चोरी केली नाही. मी फक्त औषधांसाठी पैसे घेत होते. नंतर सांगणारही होते, पण माझ्या शब्दांना कोणी किंमतच देत नाही. वैभव संतापून म्हणाला, आई, तुला लाज वाटत नाही का? या वयात चोरी करतेस. एवढी पैशांची गरज का भासली तुला? आणि आता खोटं बोलतेस. आज तुला पकडलं आहे. कोण जाणे आजवर किती वस्तू गायब केल्या असतील. आणि हे पैसे तू करतेस तरी काय? कोणाला देतेस? आमच्या माघारी काय चाललंय तुझं? आमचं नाव खराब तर करत नाहीस ना? बाहेर त्यांच्या प्रत्येक शब्दाने माझ्या काळजावर घाव बसत होता. एक एक आरोप, एक एक अपमान मी सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन सहन करत होते. डोकं गरगरू लागलं. डोळ्यासमोर काळोख पसरला आणि पुढच्या क्षणी मी तिथे जमिनीवर कोसळले. अर्धवट शुद्धीत मला फक्त आवाज ऐकू येत होते. मोठी सून म्हणत होती, हे सगळं नाटक आहे. चोरी पकडली म्हणून आता नाटक करत आहे. पण असं नाटक करून स्वतःला वाचू शकणार नाही. आज संध्याकाळी हिचा निर्णय होईल. ते तिघेही मला ह्या अवस्थेत सोडून निघून गेले. काही वेळानंतर माझ्या दोन्ही सुनांनी माझे हातपाय पकडले, मला ओढत खोलीत आणून टाकलं, दरवाजा बंद केला आणि निघून गेल्या. सकाळपासून मला काहीच खायलाही दिलं नव्हतं. दुपारपर्यंत मी तशीच पडून होते. ना कोणती विचारपूस, ना पाण्याचा घोट. कसं बसं धाडस करून मी उठले तर अंगातल्या प्रत्येक नसात वेदना ठणठणत होत्या. पण मन त्याहून कितीतरी जास्त तुटलं होतं. मी हळूच उठून बसले. पलंगाच्या कोपऱ्याला आधार देत अंथरुणावर टेकले आणि त्या क्षणी मला जाणवलं, आज माझ्यात काहीतरी कायांचा बदल आहे. सकाळी जे घडलं त्यानंतर माझ्या मनात मुलांसाठी असलेली माया ती कुठेतरी हरवून गेली होती. माझाच मुलगा माझ्याच डोळ्यात पाहून मला चोर म्हणत होता आणि ज्या सुना या घरात माझ्या मुली म्हणून आल्या होत्या त्या मला या घराची शत्रू ठरवत होत्या. मी स्वतःला विचारू लागले, माझी चूक तरी काय आहे? मी वृद्ध झाले ही कामाची चूक, की आता आमच्याकडे पैसा नाही म्हणून या घरात कोणाला माझी गरज नव्हती? सगळ्यांना फक्त माझ्याकडून काम करून घ्यायला हवं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी एखाद्या यंत्रासारखे काम करत होते. पण जेव्हा माझी वेळ खराब झाली तेव्हा माझी छोटीशी गरजसुद्धा औषधं कोणाला महत्त्वाची वाटली नाही. त्या दिवशी मला पहिल्यांदा ठाम जाणीव झाली, जर मी अजूनही गप्प राहिले, तर मी सगळं सहन करत राहिले, तर मी स्वतःला हरवून बसेल. माझं अस्तित्व, माझा आत्मसन्मान सगळं काही संपून जाईल. संध्याकाळ होत होती आणि हवेत एक विचित्र ताण दाटून आला होता. मला स्पष्ट जाणवत होता, आज काहीतरी मोठं घडणार आहे. सकाळी जे काही घडलं त्या तमाशानंतर हे सगळं मिळून मोठ्या मुलासमोर माझी बदनामी करतील. मला पुन्हा एकदा अपमानाच्या खोलीत ढकलतील. कदाचित मला आणखी खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण यावेळी मी गप्प बसणार नव्हते.
मी मनोमय एक निर्णय घेतला, असा निर्णय ज्याची कल्पना मी कधीही केली नव्हती. आयुष्यात कधी असा दिवस येईल हे मी स्वतःसाठी उभं राहावं लागेल आणि तेही अशा प्रकारे मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. माझ्या मनात एक गुपित होतं, एक असं सत्य होतं जे मी वर्षानुवर्ष जपून ठेवलं होतं. इतकंच नव्हे तर माझ्या नवऱ्याला वसंतरावांनाही मी ते कधीच सांगितलं नव्हतं, कारण मला त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचून द्यायची नव्हती. पण आज प्रश्न माझ्या आत्मसन्मानाचा होता. मी हळूच कपाट उघडलं. जुन्या कपड्यांच्या थराखाली ठेवलेली एक लाल रंगाची फाईल मी बाहेर काढली. त्या फाईलमध्ये माझ्या ओळखीचं रहस्य दडलं होतं. ती फाईल हातात घेऊन मी आरशासमोर उभी राहिली. हात थरथरत होते, पण यावेळी भीतीने नाही तर एका नव्या धाडसाने आरशात स्वतःकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर थकवा, पण त्या सगळ्यांच्या पलीकडे आज पहिल्यांदा एक ठामपणा, एक निर्धार स्पष्ट दिसत होता. मी हळूच स्वतःशी पुटपुटले, प्रतिभा, आता खूप झालं. आज स्वतःला वाचव, नाहीतर कायमची हरून जाशील. आणि त्या क्षणी मी ठरवलं, आज जे काही होईल त्याचा निर्णय मी घेणार. माझी मुलं नाही, माझ्या सुना नाहीत. त्यांना वाटत असेल की नवरा गेल्यानंतर माझ्याकडे काहीच उरलं नाही, पण मला ठाऊक आहे मी कोण आहे. आजवर मी नात्यांच्या मर्यादासाठी, माझ्या नवऱ्याच्या आत्मसन्मानासाठी स्वतःला रोखून ठेवलं, पण आता तेच राहिलं नाही. आणि म्हणून आज माझ्यासाठी माझा आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा झाला आहे. खरं तर माझी ओळख काही वेगळीच होती. लग्नाआधी मी या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अजिंक्य मोहिते यांची एकुलती एक मुलगी होती. लहानपणापासून तारुण्यापर्यंत मला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासली नव्हती. मोठे मोठे बंगले, नोकर, चाकर, गाड्या, सगळं काही माझ्या पायाशी होतं. पण माझ्या वडिलांनी मला फक्त आयुष्य-आरामात जगायला शिकवलं नव्हतं. त्यांनी मला कामाची किंमत शिकवली, जबाबदाऱ्या उचलायला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवले. जर्मनीतून माझं शिक्षण पूर्ण करून मी परत आले तेव्हा त्यांचा व्यवसायात सहभागी झाले आणि तिथेच त्या कंपनीत माझी भेट झाली वसंतरावांशी. ते एक साधे मॅनेजर होते, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला साधेपणा, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास होता. कोणताही श्रीमंत माणसापेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. जेव्हा ते एखाद्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन देत होते तेव्हा त्यांचं प्रत्येक एकच वाक्य इतकं स्पष्ट असायचं की मी त्यांना फक्त ऐकत आणि बघत राहायचे. जणू वेळ थांबून जायची आणि कधी मला कळालंच नाही, पण नकळत मी त्यांच्या मनात माझ्या जीवनसाथीच्या रूपानं त्यांना स्वीकारलं होतं. मी कधी विचारही केला नव्हता की वडिलांच्या करोडांच्या साम्राज्यापेक्षा मला एका माणसाचं चारित्र्य, त्याचं सत्य, त्याची प्रामाणिकता अधिक महत्त्वाची वाटेल. एक दिवस धाडस करून मी माझ्या मनातलं सगळं त्यांच्यासमोर मांडलं, पण त्यांनी क्षणाचा विलंब न लावता नकार दिला. शांत, संयम आवाजात ते म्हणाले, प्रतिभा, हे लग्न कुठूनही योग्य नाही. तुम्ही करोडपती बापाची एक मुलगी आणि मी एक साधा मॅनेजर. तुमचे वडील कधीच या नात्याला मान्यता देणार नाही आणि मलाही तुम्हाला तुमच्या कुटुंबाविरुद्ध उभं करायचं नाही. त्यांचा प्रत्येक शब्द सत्य होता, अगदी योग्य होता, पण त्या क्षणी माझं मन तर्क ऐकायला तयार नव्हतं. मी ठामपणे त्यांना सांगितलं, माझ्या वडिलांना या लग्नासाठी तयार मी करीन. कोणत्याही परिस्थितीत मी धाडस करून ही गोष्ट वडिलांसमोर मांडली, पण त्यांनी जे ऐकवलं ते आजही माझ्या मनावर खोल जखम करून गेलं होतं. ते ठाम कठोर आवाजात म्हणाले, प्रतिभा, तो मुलगा तुला फसवत आहे. त्याला तुझी नाही, तुझ्या संपत्तीची गरज आहे. एका साध्या मॅनेजरसाठी यापेक्षा सोपा मोठा मार्ग कोणता असू शकतो? मालकाच्या मुलीच्या जाळ्यात अडकवायचं, करोडोंची संपत्तीचं मालक व्हायचं. त्या क्षणी त्यांच्या शब्दांनी माझ्या मनाला जणू तिरस्काराची झळ बसली. त्यांच्या विचारांची मला प्रचंड घृणा वाटली आणि मीही तितक्याच ठामपणे उभी राहिली. मी लग्न करेल तर फक्त वसंतरावांशी, नाहीतर आयुष्यभर अविवाहित राहीन. माझ्या ह्या निर्णयाने घरात अनेकदा वाद झाले, अनेक चर्चा घडल्या, खूप समजावणं, खूप विरोध, पण शेवटी वडिलांनी अनिच्छेने का होईना ह्या लग्नाला होकार दिला. पण त्यांना माहीत नव्हतं, त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द वसंतरावांच्या कानावर पडला होता. ते त्या दिवशी काही कामानिमित्त घरी आले होते आणि दाराबाहेरच आमच्यातला वाद ऐकून शांतपणे परत गेले होते. जेव्हा मी आनंदाने त्यांना ही बातमी दिली, बाबांनी लग्नासाठी होकार दिला आहे, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद नव्हता तर एक खोल वेदना दाटली. त्या दिवशी पहिल्यांदा मी त्यांच्या डोळ्यात आत्मसन्मानाला झाकलेल्या ठेचीची जाणीव पाहिली. क्षणभर शांत राहून ते म्हणाले, हे लग्न होणार असेल एका अटीवरच. मी तुमच्या वडिलांच्या संपत्तीतील एक रुपयाही स्वीकारणार नाही आणि लग्नानंतर तुम्हाला माझ्याबरोबर एका साध्या घरात राहावं लागेल. ना बंगला, ना गाडी, ना नोकर चाकर. मला जीवनसाथी हवी आहे, मालकीन नाही. ज्यांचे शब्द माझ्या अंतःकरणाला स्पर्शून गेले. त्या क्षणी मी जाणवलं, हा माणूस खरोखर संपत्तीपेक्षा नात्याला
सन्मान आणि प्रेमाला अधिक महत्त्व देतो. मी एक क्षणाचा विलंब न दवडता त्यांची अट मान्य केली, कारण माझ्यासाठी त्यांची साथच खरी संपत्ती होती. आमचं लग्न झालं. वडिलांनी गाडी, दागिने, पैसा भरपूर काही देण्याचा प्रयत्न केला, पण वसंतरावांनी नम्रपणे हात जोडून सगळ्याला नकार दिला. लग्नानंतर त्यांनी वडिलांच्या कंपनीतील नोकरीही सोडली आणि स्वतःच्या कष्टावर छोटंसं साडीचं दुकान सुरू केलं. त्यांना ठाऊक होतं मी कधीच हार मानणार नाही आणि त्यांनी कधीही मला त्यांची जाणीव होऊ दिली नाही. प्रत्येक पावलावर त्यांनी माझी साथ दिली, घरकामात मदत केली, मला शिकवलं, समजावलं. परिस्थिती थोडी सावरली तेव्हा घरात एक मदतनीस ठेवली. त्यांच्या आईनेही मला कधी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच जपलं. हळूहळू मी त्या साध्या आयुष्याचा स्वीकार केला आणि स्वतःच माझं खरंच सुख शोधायला लागले. काही वर्षांनी वडिलांचं निधन झालं आणि त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती माझ्या नावावर केली. हे मला कंपनीच्या मॅनेजरकडून कळालं. त्या क्षणी माझ्याकडे सगळं काही होतं, पण तरी मी हे सत्य वसंतरावांपासून लपून ठेवलं, कारण मला ठाऊक होतं त्या सत्यामुळे त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचेल. मी करोडोंची मालकीण असूनही एक साधी स्त्री म्हणून जगत राहिले, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून. हो, कधी कधी कंपनीत एखादं प्रोजेक्ट असलं तर मला बोलवलं जायचं. मी गुपचूप तिथून जाऊन फाईल पाहायचे, मॅनेजरशी चर्चा करायचे आणि फक्त सही करून परत यायचे. माझ्यासाठी ती सगळी केवळ संपत्ती नव्हती, तो माझ्या वडिलांचा वारसा होता, एक जबाबदारी होती जी मला जपायची होती. लोभाशिवाय, दिखाव्याशिवाय, अगदी शांतपणे. आज मी मात्र ठरवलं होतं स्वतःसाठी उभं राहायचं. सगळी घडलेला प्रसंग मला अगदी स्पष्ट जाणवत होता की आता गप्प राहणं म्हणजे स्वतःला संपून टाकणं आहे. सकाळी आनंद घरी आल्यानंतर काय वादळ उठणार आहे याची मला पूर्ण कल्पना होती, म्हणून मी आधीच मनाने आणि निर्णयाने तयार होते. रात्री सुमारे 9च्या सुमारास माझा मोठा मुलगा आनंद घरी आला. त्याच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्ट दिसत होता. बहुतेक त्याची बायको अर्पिता आधीच फोन करून सगळं सांगून बसली होती. घरात पाऊल टाकताच त्यांनी मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, जणू आधीच पेटलेल्या आगीत तेल ओतीत होती. माहीत आहे का तुम्हाला तुमची आई काय करते? आता ती घरात चोरी करू लागली आहे. सकाळी तुमच्या भावाच्या खिशातून पैसे काढत होती. प्रियाने तिला रंगेहात पकडलं. त्यावर न थांबता ती पुढे म्हणाली, आणि त्या सोन्याच्या अंगठीबद्दल तर मला खात्री आहे हिच्याच हाताने गायब झाली आहे. आता इतकं ऐकताच आनंदचा संताप शिगेला पोचला. योगायोगाने वैभवही त्या दिवशी लवकर घरी आला होता. आनंद मोठ्याने ओरडत होता, आज निर्णय होणार. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण आजही माझ्या श्वासांमध्ये अडकून बसला आहे. पण त्या दिवशी मी जुनी सगळं निपटूनपणे सहन करणारी प्रतिभा नव्हे. आनंदने मला हाक मारली तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आले. यावेळी मान खाली घालून नाही तर ताठ मानेने छाती पुढे करून. घरातलं वातावरण असं झालं होतं जणू एखाद्या न्यायालयात उभी आहे आणि मीच एकटी आरोपी आहे. आनंद लाल बुंद डोळ्यांनी संतापाने ओरडला होता, आई, या घरातलं प्रत्येक समस्याला तूच कारणीभूत आहेस. तू या घरात राहिली नाहीस तर सगळं सुरळीत होईल, घरात शांतता राहील, आम्ही सगळे समाधानाने जगू. आणि आज तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आलंच आहे. तू चोरी करतेस. वैभवही तिथून उभा होता आणि दोन्ही सुना मात्र जणू आगीत तेल ओतण्याचं कामच करत होत्या. मोठी सून वारंवार तिच्या अंगठीचं रडगाणं गात होती. बघितलं ना, मी आधीच म्हणाले होते माझी अंगठी याच बाईने चोरली. मी सगळं ऐकत होते, पण शांत, जसं वादळ येण्यापूर्वी बीचवर शांतता असते अगदी तसंच. आनंद थांबत नव्हता. ओरडणं, त्याच्या खुरडण्याचं पटणं सगळं सुरूच होतं आणि मी फक्त त्याच्याकडे पाहत होते. शेवटी तू बोलून थकला आणि मग मी ठाम आवाजात म्हणाले, मला आता तुम्हा लोकांना कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. ज्याला जे समजायचं आहे त्याने ते समजा. पण एक गोष्ट ठरवली आहे, मी या घरात आता एक क्षणभरही राहणार नाही. या घरात 2 वेळच्या जेवणासाठी मला एवढा अपमान सहन करावा लागतो. माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच दोन्ही सुनांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मोठी सून अडखळत म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही? या वयात घर सोडून जाणार? लोक काय म्हणतील? आम्हाला बदनाम करणार का? मी तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदा ठाम आवाजात म्हणाले, तुझं तोंड बंद कर. मला चांगलं माहीत आहे तू मला का थांबवत आहे. म्हणजे मी इथे सगळे राहावं आणि कामवालीसारखं सगळं काम करत राहावं. पण आता खूप झालं. या घरात माझ्या आठवणी आहेत. इथे मी माझं संपूर्ण आयुष्य घालवलेलं आहे. पण आता माझ्यासाठी माझा आत्मसन्मान याहून खूप मोठा आहे. इतकं बोलून मी माझ्या खोलीत गेले. आधीच भरून ठेवलेली बॅग उचलली आणि एकदाही मागे वळून न पाहता दरवाजाकडे चालू लागले. माझ्या मुलाने मला थांबवण्याचा एकही प्रयत्न केला नाही, पण मागून माझ्या दोन्ही सुनांचे आवाज येत होते, अहो त्यांना थांबवा जरा. तुमची आई निघून गेली तर घरातलं काम कोण करणार? त्या शब्दाने सगळं सत्य उलगडलं होतं. माझं स्थान, माझी किंमत आणि त्या घरात माझं
अस्तित्व. तेवढ्यात आनंदचा शांत आवाज, वेगाने धारदार झालेला आवाज कानावर पडला. जाऊ दे, एक पिढा गेली. त्या एका वाक्याने माझ्या अंतःकरणातील ममता जणू एका क्षणात विसरून गेली. आतापर्यंत ज्या नात्यासाठी मी स्वतःला जपून ठेवले होते त्याच अस्तित्वाचं त्याच क्षणी संपलं. आणि मीही कोणाचाही विचार न करता त्या घराच्या उंबरठ्यावर कायमचा ओलांडला. रात्रीचे जवळपास 9 वाजले होते. मी थेट रस्त्यावर आले. एक रिक्षा थांबवली आणि त्या घराकडे निघाले जिथे माझं बालपण फुललं होतं. माझं माहेर. कित्येक वर्षानंतर त्या घराच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे पोचताच मला एक विलक्षण शांतता जाणवली. जणू ते घर अजूनही माझी वाट पाहत होतं. आई बाबा आता या जगात नव्हते, पण त्यांच्या आठवणी प्रत्येक कोपऱ्यात जिवंत होत्या. घरात प्रवेश करताच जुन्या नोकरांनी मला ओळखलं. त्यांच्या डोळ्यातला आदर आणि डोळ्यातली आपुलकी मनाला स्पर्शून गेली. त्यांनी नम्रपणे मला आत बोलवलं. मी शांतपणे आवाजात एवढंच म्हणाले, मला माझ्या खोलीत जायचं आहे. तेवढ्यात घरातील सर्वात वृद्ध काका, ज्यांचं वय जवळपास 80 वर्षाच्या आसपास असेल, मला पाहतच भावूक झाले. त्यांच्या थरथरत्या आवाजात ते म्हणाले, प्रतिभा बेटा, तुझी खोली आजही तशीच आहे जशी तू सोडून गेली होतीस. मोठ्या साहेबांनी कधीच त्या खोलीत कोणालाही राहू दिलं नाही आणि त्यांच्या जाण्यानंतर ती तशीच रिकामी आहे. मी हळूच दबक्या पावलांनी त्या खोलीकडे गेले. दरवाजा उघडताच मला असं वाटलं जणू वेळ इथेच थांबून राहिली आहे. त्या क्षणी मी पुन्हा एकदा तीच निरागस लहानशी प्रतिभा झाली होते. पण यावेळी मी इथे केवळ आठवणींमध्ये हरायला आले नव्हते. मी स्वतःला पुन्हा एकदा उभं करायला आले होते. पुढचे काही दिवस मी पूर्णपणे वडिलांच्या कंपनीच्या कामात गुंतून गेले. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला, सल्लागाराशी चर्चा केली, योग्य गुंतवणूक केली आणि हळूहळू सगळं पुन्हा स्थिर होऊ लागलं. दुसरीकडे माझ्या मुलांचे साडीचे दुकान मात्र दिवसेंदिवस तोट्यात जात होतं. कारण धंदा हा केवळ व्यवहार नसतो, ती एक कला असते, एक जिव्हाळा असतो आणि तो गुण माझ्या नवऱ्यामध्ये होता, पण माझ्या मुलांमध्ये नव्हता. ग्राहकांशी कसं वागावं, त्यांना कसं आकर्षित करायचं, या सगळ्याचं भान त्यांना नव्हतं. परिणामी गिराईक कमी होत गेलं आणि दुकान हळूहळू तोट्यात बुडू लागलं. घराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली आणि दोन्ही सुना दिवसभर कष्ट करून थकून भागून चिडचिड करू लागल्या आणि पैशांच्या तंगीने त्यांच्या अहंकारालाही तडा जाऊ लागला. आणि इथे मात्र मी माझ्या वडिलांच्या कंपनीत पुन्हा ती उभी करत होते. हळूहळू सगळं सुरळीत होत गेलं आणि मग तो दिवस उजडला ज्या दिवशी मी संपूर्ण जगासमोर माझी खरी ओळख उघड करण्याचा निर्णय घेतला. एका भव्य आलिशान हॉटेलमध्ये कंपनीची दिमागदार पार्टी आयोजित केली. सभागृहात हजारो लोकांची उपस्थिती होती. वातावरणात उत्सुकतेची एक वेगळी झुळूक पसरली होती आणि मग मी स्टेजवरून ती घोषणा घुमली. नवीन मालकीन प्रतिभा देवी. क्षणात सारा हॉल टाळ्यांच्या कडकडाट आवाजाने दुमदुमून गेला. लोकांच्या पुढे येत माझ्या मनावर फुलांवर वर्षांचा वर्षाव होत होता. माझा सन्मान केला आणि त्या क्षणी माझ्या अस्तित्वाला जणू एक नवीन ओळख मिळाली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर माझा फोटो झळकत होता. मला खात्री होती ही बातमी माझ्या मुलांपर्यंत नक्की पोहोचेल आणि तो दिवस आता दूर नव्हता जेव्हा ते स्वतःहून माझ्यापर्यंत येतील, कारण लोक तो माणसांकडून काही करून घेऊ शकतो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या कॅबिनमध्ये बसले होते. तेच भव्य ऑफिस, तीच मोठी खुर्ची, पण त्या ऑफिसमध्ये तीच मोठी खुर्चीवर बसलेली ती स्त्री मात्र पूर्णपणे बदललेली होती. सर्वांसमोर टेबलावर फाईलचा ढीग होता. कंपनीच्या भविष्याच्या योजना होत्या, मोठ्या मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय होते आणि मी पूर्णपणे माझ्या कामात तल्लीन झाले होते. तेवढ्यात माझा पीए आत आला आणि हळू आवाजात म्हणाला, मॅडम, तुम्हाला भेटायला 4 लोक आले आहेत. मी मानही वर न करता शांतपणे उत्तर दिलं, त्यांना सांगा मॅडम खूप व्यस्त आहेत. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक हलकीशी चाहूल लागली होती. हे 4 लोक कोण असू शकतात याचा अंदाज मला पहिल्यांदाच झाला होता. सुमारे 5 मिनिटांनी पीए पुन्हा आत आला. यावेळी त्यांचा आवाज किंचित अडखळत होता. मॅडम, ते म्हणत आहे की ते तुमची मुलं आणि सुना आहेत आणि तुम्हाला भेटणं खूप गरजेचं आहे. हे ऐकताच माझ्या हातात एक क्षणासाठी थबकला. मनातल्या भावनांचा एक क्षणभर उसळलेला लोहट प्रवाह मी शांतपणे आवरला. एक दीर्घ श्वास घेत स्वतःला सावरत मी म्हणाले, मग त्यांना सांगा 2 तास वाट पाहावी लागेल. मी अजूनही व्यस्त आहे. पीए बाहेर गेला आणि जसं मी सांगितलं होतं तसं त्याने त्यांना कळवलं आणि ते चौघेही माझ्या केबिनच्या बाहेर शांतपणे बसून माझी वाट पाहत राहिले. 2 तास कदाचित त्यांच्या आयुष्यातले सर्वात लांब, सर्वात अस्वस्थ करणारे 2 तास ठरले. आणि जेव्हा मला वाटलं आता त्यांच्या संयमाची परीक्षा पूर्ण झाली आहे, तेव्हा मी हळूच माझ्या कॅबिनमधून बाहेर आले. पण यावेळी त्यांच्यासमोर उभी असलेली प्रतिभा जुनी ममतेने ओथंबलेली आई नव्हती. ती होती एक आत्मविश्वासाने तहाट राहिलेली, स्वाभिमानाने उजळलेली स्त्री, प्रतिभा देवी. माझ्या अंगात महागडी सिल्क साडी, हातात चमकणारं खड्या,
खड्या आणि दुसऱ्या हातात लाखो रुपयांची बॅग. माझी ओळख सांगण्यासाठी तेवढंच पुरेसं होतं. मला पाहतच ते चौघी एकदम उठून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आश्चर्य लपवण्याचा प्रयत्न ते करू शकत नव्हते. आनंद अडखळत म्हणाला, आई, तू तर एकदम बदलली आहेस. तू तर वाटत नाही की तू आमची आई आहेस. मी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं, पण काहीच बोलले नाही. माझं ते शांत राहणं हेच त्यांच्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर होतं. वातावरणात आणखीनच जड झालं. तेवढ्यात वैभव पुढे आला. परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, आई, तू एवढी श्रीमंत आहेस, तू कधी आम्हाला सांगितलं नाहीस. बघ ना, आमची परिस्थिती किती बिकट झाली आहेस. तू करोडो रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहेस आणि आमच्याकडे जे काही होतं तेही आता संपून गेलं आहे. त्याचा आवाज हळूहळू खालवत गेला. आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो आहोत. जेवायला बसलो तर भाकरीच्या तुकड्याकडे पाहून दिवस काढावा लागतो. तुझ्या लक्षात येते ना आम्ही काय म्हणतोय? त्याच्या प्रत्येक शब्दात असहाय्यता होती, पण त्या शब्दाआड लपलेला लोभ होता. तो माझ्या नजरेतून सुटणारा नव्हता. मी हलकीशी मान हलवली, पण अजूनही माझ्या ओठांवर शब्द नव्हते. तेवढ्यात मोठी सून अर्पिता पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर लाजेचा लवलेशही नव्हता. उलट अपेक्षा, लोभ ठळकपणे झळकत होता. ती सरळ म्हणाली, आई, जे काही झालं ते विसरून जा आणि आम्हाला तुमची गरज आहे. आमची मदत करा. तुमच्याकडे तर एवढी संपत्ती आहे. जर तुम्ही आम्हाला थोडेसे पैसे दिले किंवा एखादा मॉल उभा करून दिला तर आम्ही सगळे मिळून तो व्यवस्थित चालू. तिच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच माझ्या भुवया आपोआप उंचवल्या. ओठांवर एक व्यंगात्मक हास्य उमटलं. जणू मी मॉल मागत नव्हती, आपला हक्क मागत होती. मी तिच्या डोळ्यात नजर रोखून शांतपणे धारदार आवाजात म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने इथे माझ्याकडे मदत मागायला आलात आणि हे सगळं बोलताना तुम्हाला क्षणभरही लाज वाटत नाही का? माझा आवाज आता अधिक कठोर झाला होता. ज्या दिवशी तुम्ही मला 100 रुपये चोरण्यासाठी चोर ठरवलं होतं तो दिवस विसरलात का? आणि आज माझ्याकडे करोडोंच्या मॉलची मागणी घेऊन आलात. मी थोडा क्षण थांबले, पण माझ्या शब्दांची धार अजूनही तितकीच तीक्ष्ण होती. तुमच्यात जरा तरी लाज लज्जा उरली आहे का? ज्याला तुम्ही कामवाली बाईसारखं वागवलं, घराचा हिशोब घेतला, आज तिच्यासमोर हात पसरायला आलात. माझ्या डोळ्यात आता केवळ राग नव्हता, तो एक खोलवरचा जखमेचा आक्रोश होता. आता लक्षात ठेवा, माझ्या नवऱ्याने कष्टाने उभी केलेली जी संपत्ती होती ती तुम्ही आधीच घेतली, पण सांभाळण्याची पात्रता तुमच्यात नव्हती. हे तुमचं दुर्दैव. मी एक एक शब्द ठामपणे उच्चारत होते. तुम्ही एवढ्याही लायकीचे नव्हतात की स्वतःच्या आईला सन्मानाने सांभाळू शकता. मग त्या माणसाने कष्टाने उभं केलेलं दुकान काय सांभाळणार? आता माझा आवाज पूर्ण निर्विकार झाला होता. माझ्याकडून आता कोणतीही अपेक्षा ठेवू नका. एक पैसाही नाही. क्षणभर थांबून मी शेवटचं सत्य त्यांच्या समोर ठेवलं. त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर घाणेरडा आरोप केला, त्या दिवशी मी एक एक रुपयासाठी तडफडायला लावलं. बीपीच्या औषधासाठी तुमच्यासमोर पदर पसरला, भाग पडला आणि माझ्या वेदनांना नाटक समजलं. त्या दिवशी तुम्ही तुमच्या आईला मारून टाकलं होतं. ते माझे शब्द आता शांत होते, पण त्याचा घाव खोल होता. तुम्ही लोक माझ्या नजरेतून, माझ्या मनातून केव्हाच उतरले आहात. आता मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. मी शेवटी कठोर स्वरात म्हटले, आता इथून निघून जा, नाहीतर मला माझ्या गार्डला बोलवावं लागेल आणि तुम्हाला इथून बाहेर काढावं लागेल. कारण मला असं वाटतं इथल्या कोणालाही कळायला नको की तुमच्यासारखी नालायक मुलं आणि सुना माझ्या आहात. आणि हेही विसरून जा की तुम्हाला कधी आई होती. माझे हे शब्द कानावर पडताच चौघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. एक शब्द न बोलता मान खाली घालून ते शांत निघून गेले. त्यांना वाटलं होतं ते माझ्यासमोर येतील, अधिकाराने काही मागतील आणि मी ती देईल, पण पुन्हा एकदा भावनांच्या ओघात वाहत जाईल. पण आज मी त्यांना स्पष्ट दाखवून दिलं होतं की मी आता जुनी मुलांच्या प्रेमात आंधळी झालेली प्रतिभा राहिलेली नाही. आज माझ्यातली स्त्री जागी झाली होती. माझा आत्मसन्मान जगा झाला होता. त्यांना तिथून पाठवल्यानंतर माझ्या मनात एक विलक्षण शांतता पसरलं. जणू अनेक वर्षांपासून काळजावर दडलेलं ओझं आज हलकं झालं होतं. आज मी माझ्या वडिलांची कंपनी समर्थपणे सांभाळत आहे आणि माझ्या मुलांशी, सुनांशी मी पूर्णपणे संबंध तोडले आहेत. खरं तर त्यांनी अनेक वेळा मला भेटण्याचा प्रयत्नही केला, माफी मागितली, आपल्या चुकाही मान्य केल्या. इतकंच नव्हे तर माझी सेवा करण्यात, माझी काळजी घेण्याचं आश्वासनही दिलं. तुम्ही आता वयस्कर झालात, एकट्या कशा राहणार असं म्हणत त्यांनी माझ्या भावनांना पुन्हा हात घालण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांच्या कोणत्याही शब्दाचा माझ्यावर किंचितही परिणाम होत नव्हता. प्रत्येक वेळी त्यांना तीच निराशा मिळत होती जी पहिल्या दिवशी मिळाली होती आणि अखेर
त्यांनी येणंही बंद केलं. कदाचित त्यांना उमगलं होतं इथं येऊन त्यांना काहीच मिळणार नाही. तर मित्रांनो सांगा, मी माझ्या मुलांबरोबर जे केलं होतं ते योग्य होतं की अयोग्य? मला त्यांना माफ करून एक संधी द्यायला हवी होती का? तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा. आणि ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.